घटना आहे बालाजी राऊतची। 35 वर्षाचा बालाजी नागा राऊत नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी बुद्रुक गावचा तरुण। त्याची 60 वर्षाच्या आई नागाबाई नागा राऊत। नागाबाई यांना बालाजी आणि नागय्या अशी 2 मुलं होती। बालाजीचं वय 35 वर्ष होतं। गावात कुटुंब मिळून मिसळून राहत होतं। गावातील इतर कुटुंबांप्रमाणेच राऊत कुटुंबाचंही रोजचं जीवन सुरू होतं। घरातील प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असायचा। गावातील लोकांमध्ये एकमेकांची विचारपूस, सुखदुःखात सहभागी होणं आणि रोजच्या व्यवहारात एकमेकांना भेटणं असं गावाकडचं साधं वातावरण होतं। राऊत कुटुंबही याच वातावरणाचा एक भाग होतं। बालाजी घरातील मुलगा असल्यानं त्याच्याकडूनही कुटुंबाला अनेक अपेक्षा होत्या। आई नागाबाई यांनी दोन्ही मुलांना वाढवलं होतं। मुलं मोठी झाली, आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळू लागली आणि आयुष्य पुढे जात होतं। बाहेरून पाहताना हे एक सामान्य कुटुंब वाटत होतं, पण या कुटुंबाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट हळूहळू गंभीर होत चालली होती, जी पुढे संपूर्ण कुटुंबासाठी मोठ्या संकटाचं कारण ठरणार होती। बालाजीला दारूचं व्यसन होतं। दारू प्यायल्यानंतर त्याच्याकडून आईसोबत वाद घातला जात असे आणि आईला मारहाणही केली जात होती। त्यामुळेच या घरातला संघर्ष हा अचानक त्या एका रात्रीचा नव्हता, तर बराच काळ सुरू असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली। बालाजीच्या या वागण्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही झाला होता। सततच्या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी आपल्या मुलासह माहेरी निघून गेली होती। बालाजीच्या दारूच्या व्यसनामुळे घरातील वातावरण गंभीर परिणाम होत होता। दारूच्या नशेत आईला आणि पत्नीला शिवीगाळ करणं, वाद घालणं आणि मारहाण करणं असा प्रकार वारंवार होत होता। एका मुलाकडून होणारा हा त्रास आई किती काळ सहन करत होती याची कल्पना या घटनेच्या पार्श्वभूमीवर येते। मात्र त्या क्षणी नागाबाईंच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण ज्या आईनं मुलाला जन्म दिला त्याच आईच्या हातून काही काळानंतर त्याचा जीव जाणार होता। बालाजीची पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी गेल्यानंतरही आई आणि मुलांमधील संघर्ष थांबला नव्हता। बालाजी दारू पिऊन आईसोबत वाद घालत असे आणि तिला मारहाण करत असे। घरातील हा सततचा तणाव किती टोकाला पोहोचला होता याची कल्पना पुढे घडलेल्या घटनेतून येते। शनिवार 5 एप्रिल 2025 रात्रीची वेळ। त्या दिवशी नागाबाई राऊत शेताच्या आखाड्यावर होत्या। गावापासून शेताचा परिसर वेगळा आणि शांत होता। रात्रीच्या त्या शांत वातावरणात नागाबाई आपल्या कामात होत्या। काही वेळातच त्या ठिकाणी बालाजी पोहोचला। तो नेहमी अवस्थेत नव्हता। त्यानं मद्यप्राशन केलेलं होतं। तो दारूच्या नशेत शेताच्या आखाड्यावर आला आणि पुन्हा आईसोबत वाद घालू लागला। हा वाद नेमका कशावरून सुरू झाला याचा तपशील समोर आलेला नाही, मात्र वादाच्या वेळी त्यानं आईला मारहाण केली। इथपर्यंतही कदाचित ही घटना घरातील नेहमीच्या भांडणासारखीच वाटली असती, कारण आई आणि मुलामध्ये यापूर्वीही वाद होत होते, पण त्या रात्री परिस्थिती वेगळ्या दिशेनं जाणार होती। बालाजी दारूच्या नशेत होता आणि आईसोबत वाद घालत होता। तो आईला मारहाणही करत होता। नागाबाई हे सगळं किती काळ सहन करत होत्या याची अचूक माहिती समोर आलेली नाही, मात्र एका क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली। ज्या आईनं आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्याच मुलासोबतचा हा वाद काही क्षणात अत्यंत गंभीर वळण घेणार होता। बालाजी आणि नागाबाई यांच्यातील वाद सुरू असतानाच नागाबाईचा संयम सुटला। त्यानंतर त्यांच्या हातून एक अत्यंत टोकाचं पाऊल उचललं गेलं। त्यांनी धारदार शस्त्रानं बालाजीवर हल्ला केला। त्याच्या डोक्यावर आणि कानावर वार करण्यात आला। या हल्ल्यात बालाजी गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। परिस्थिती इतकी गंभीर झाली की बालाजीचा मृत्यू झाला। हळूहळू सुरू झालेला वाद काही क्षणात रक्तरंजित झाला होता। आता विचार करा, काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी आई आणि मुलामध्ये वाद सुरू होता त्याच ठिकाणी काही वेळानं मुलाचा मृतदेह पडलेला होता आणि या घटनेत बाहेरचा कोणी आरोपी नव्हता। संशयाची दिशा थेट घरातील व्यक्तीकडे वळत होती। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला। बालाजी नागा राऊत याचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याच्यावर हल्ला कोणी केला आणि या हल्ल्यामागचं कारण काय या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं। सुरुवातीपासून या प्रकरणात आई आणि मुलामधील जुना वाद आणि घरगुती त्रास हा महत्त्वाचा धागा ठरत होता। दरम्यान या घटनेनंतर बालाजीचा भाऊ नागप्पा नागा राऊत यानं पोलिसात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी नागाबाई राऊत यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि वृत्तांमध्ये फिर्यादी भावाचं नाव नरसप्पा नागा राऊत असंही नमूद करण्यात आलं। तर महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तात नागप्पा नागा राऊत असं नाव आहे, त्यामुळे त्यांच्या स्पेलिंग किंवा उच्चारात वृत्तस्त्रोतांमध्ये फरक दिसतो। मात्र दोन्ही वृत्तांमध्ये मृताचा भाऊ पोलिसात फिर्याद देणारा असल्याचं स्पष्ट आहे। पोलिसांनी नागाबाई राऊत यांना ताब्यात घेतलं। त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर पोलिसांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, आईनं स्वतःच्या मुलावर इतका गंभीर हल्ला का केला।
हा प्रश्न केवळ त्या रात्रीच्या वादापुरता मर्यादित नव्हता. त्यामागे अनेक दिवसांपासून सुरू असलेला घरगुती त्रास होता का? मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे आईला किती त्रास सहन करावा लागत होता आणि त्या रात्री नेमकी परिस्थिती कोणती निर्माण झाली, या सगळ्या प्रश्नांचा तपास सुरू झाला. तपासातून एक महत्त्वाची बाब समोर आली. बालाजीला दारूचे व्यसन होतं आणि तो दारू प्यायल्यानंतर आईसोबत वाद घालत असे. त्याच्याकडून आईला मारहाण केली जात होती. केवळ आईच नाही तर त्याची पत्नीही त्याच्या त्रासाला कंटाळली होती. त्यामुळे ती आपल्या मुलासह माहेरी गेली होती. म्हणजे बालाजीच्या वर्तनाचा परिणाम त्याच्या स्वतःच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिलच्या रात्री झालेला हा वाद अचानक निर्माण झालेला नव्हता. पण इथं आणखी एक धक्कादायक बाब समोर येते. आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलगा दारू पिऊन नेहमी मारहाण करत असल्याच्या त्रासाला कंटाळूनच ही घटना घडली. म्हणजेच पोलिसांसमोर स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी आईनं स्वीकारल्याचं वृत्त आहे. एका आईनं आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्याचं मान्य करणं हीच त्या प्रकरणाची सर्वात हादरवून टाकणारी बाजू होती. या घटनेनंतर धावरी बुद्रुक गावात खळबळ उडाली. ज्या कुटुंबात आई आणि मुलांमध्ये वारंवार वाद होत होते, त्याच घरातील संघर्ष आता पोलीस ठाण्यापर्यंत आणि गुन्ह्याच्या तपासापर्यंत पोहोचला होता. गावात घटनेची चर्चा सुरू झाली. मात्र या घटनेकडे पाहताना एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ही घटना केवळ एका रात्रीच्या रागाचा परिणाम म्हणून पाहता येत नाही. यामागे दारूचं व्यसन, सातत्यानं होणारे वाद, आईला होणारी मारहाण आणि त्यातून निर्माण झालेला दीर्घकाळचा कौटुंबिक त्रास अशी पार्श्वभूमी होती. बालाजी नागा राऊत हा 35 वर्षांचा होता. नागाबाई राऊत या 60 वर्षांच्या होत्या. एका आईचं वय, मुलाचं वय आणि दोघांमधील नातं पाहिलं तर ही घटना आणखी अस्वस्थ करणारी ठरते. आईच्या हातून मुलाचा मृत्यू होणं ही कोणत्याही कुटुंबासाठी कल्पनेपलीकडची गोष्ट आहे. पण या प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या त्रासानंतर त्या रात्री परिस्थिती टोकाला गेली. बालाजी दारूच्या नशेत आईकडे आला. वाद झाला, मारहाण झाली आणि त्यानंतर धारदार शस्त्रानं झालेल्या हल्ल्यात त्याचा जीव गेला. या संपूर्ण घटनेत आणखी एक वेदनादायक बाजू म्हणजे बालाजीची पत्नी आधीच या त्रासापासून दूर झाली होती. सततचा वाद आणि मारहाणीमुळे ती मुलासह माहेरी गेली होती. त्यामुळे घरातील परिस्थिती किती गंभीर झाली होती याचा अंदाज येतो. मात्र या सगळ्यात नेमकी कोणती घटना किती वेळा घडली, कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारे वाद झाले याची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्या बाबतीत अंदाज बांधण्यापेक्षा पोलिसांच्या नोंदी आणि तपासावर विश्वास ठेवणंच योग्य ठरेल. आता पुन्हा त्या 5 एप्रिलच्या रात्रीकडे वळूया. शेताच्या आखाड्यावर नागाबाई होत्या. बालाजी मद्यप्राशन करून तिथं आला. आईसोबत वाद सुरू झाला. बालाजीनं आईला मारहाण केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. नागाबाईंचा संयम सुटला आणि त्यांनी धारदार शस्त्रानं बालाजीच्या डोक्यावर आणि कानाच्या भागावर वार केले. गंभीर रक्तस्राव झाला आणि बालाजीचा मृत्यू झाला. काही वेळातच एका कुटुंबातील वादानं खुनाचं रूप घेतलं. यानंतर पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरू लागली. मृत बालाजीच्या भावानं पोलिसात फिर्याद दिली. नागाबाई राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सर्वात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड करत असल्याची माहिती आहे. पोलिसांसाठी हा तपास केवळ आरोपी कोण यापुरता मर्यादित नव्हता, तर या हल्ल्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी, घरातील पूर्वीचे वाद आणि त्या रात्री नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली हे समजून घेणंही महत्त्वाचं होतं. आणि अखेर या सगळ्या प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न स्पष्ट झाला. आईनं आपल्या मुलाला का संपवलं? कारण समोर आलं ते दारूच्या व्यसनाचं आणि त्यातून निर्माण झालेल्या सततच्या कौटुंबिक त्रासाचं. बालाजी दारू प्यायल्यानंतर आईसोबत वाद घालत आणि तिला मारहाण करत असे. पत्नीही त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली होती. 5 एप्रिलच्या रात्री पुन्हा त्याच प्रकारचा वाद झाला. मात्र यावेळी परिस्थिती इतकी बिघडली की नागाबाईंच्या हातून मुलावर धारदार शस्त्राने हल्ला झाला आणि बालाजीचा जीव गेला.